मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर बघा, आजच्या टॉपिकमध्ये आपण प्राण्यांच्या अभ्यासाला शास्त्रीय भाषेत काय म्हटलं जाते यावर आपण डिस्कस करणार आहे. आणि काल जो कंबाईन गट क चा पेपर झाला होता, मुख्य परीक्षा, त्यामध्ये इंग्रजीमध्ये एक प्रश्न आला होता, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, सर्वात पहिले म्हणजे की प्राणीशास्त्र म्हणजे काय, तर त्याला झूलॉजी असं म्हटलं जाते. माझे थोडे इंग्रजी उच्चार इकडे तिकडे होऊ शकते. तर बघा, प्राणीशास्त्राला झूलॉजी असं म्हटलं जाते. प्राणीशास्त्राच्या विविध शाखांनुसार प्राण्यांच्या अभ्यासाची नावे खालीलप्रमाणे दिलेली आहे. आता प्राणीशास्त्र म्हणजे मी आताच सांगितलं झूलॉजी. पक्षीशास्त्र, जिथे पक्ष्यांचा अभ्यास केला जातो त्याला ऑर्निथोलॉजी असं म्हटलं जाते. लक्षात असू द्या, पक्षीशास्त्र म्हटलं पक्ष्यांचा अभ्यास तर त्याला ऑर्निथोलॉजी असं म्हणतात. त्यानंतर कीटकशास्त्र, जिथं कीटकांचा अभ्यास केला जाते त्याला एंटेमोलॉजी असं म्हटलं जाते. लक्षात असू द्या, एंटेमोलॉजी म्हटलं तर कीटकशास्त्र. त्यानंतर आहे मत्स्यशास्त्र. मत्स्यशास्त्र, आता जिथे माशांचा अभ्यास केला जातो त्याला इक्थिओलॉजी असं म्हटलं जाते. इक्थिओलॉजी, ठीक आहे, माशांचा अभ्यास. आता आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न माहीत असला पाहिजे की मत्स्य उत्पादनासंबंधित आपल्याला नील क्रांती परीक्षेमध्ये खूपदा विचारलं जाते. कोणती क्रांती? नील क्रांती. तर मत्स्य उत्पादन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सरीसृप, तर हा होता तो प्रश्न जो कालच्या एक्झाममध्ये आला होता की सरपटणाऱ्या प्राणी जे आहे, ठीक आहे, त्यांचा जो अभ्यास केला जातो, उदाहरणार्थ साप, सरडे, तर त्यांच्या अभ्यासाला काय म्हटलं जाते, तर त्याला हर्पेटोलॉजी असं म्हटलं जाते. मोस्ट IMP करा, हा जो पॉईंट आहे. आणि हे जे मी तुम्हाला 2-4 पॉईंट इथे देत आहे, हे तुम्हाला येणाऱ्या ज्या सरळ सेवा एक्झाम आहे त्याच्यात गॅरंटेड प्रश्न विचारला जाणार आहे. तर बघा, सस्तनी प्राणीशास्त्र, आता याला म्हटलं जाते मॅमॉलॉजी. ठीक आहे, मॅमॉलॉजी. तर सस्तन प्राण्यांचा अभ्यास म्हटलं तर मॅमॉलॉजी असं लक्षात ठेवू शकता. उच्चार तुम्ही तुमच्यानुसार काढा, फक्त आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की हे सस्तनी जे प्राणी आहे त्याच्या संबंधित आहे. आता अनुवंशिकी, जिथे प्राण्यामधील गुणधर्म आणि जनुकांचा अभ्यास केला जातो त्याला जेनेटिक्स असं म्हटलं जाते, हे आपल्याला माहीत आहे. आणि त्यानंतर बघा, प्राणीच्या शरीरशास्त्र जर आलं, प्राण्यांच्या शरीराच्या अंतर्गत रचनेचा जो अभ्यास केला जातो त्याला ॲनाटॉमी असं म्हटलं जाते, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि प्राण्याचं वर्तन जर म्हटलं तर त्याला म्हटलं जाते इथिओलॉजी. म्हणजेच काय, प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनाचा अभ्यास जिथे केला जातो त्याला इथोलॉजी असं म्हटलं जाते. पुन्हा एकदा बघूया, म्हणजे आपली एक छान रिव्हिजन होऊन जाईल. तर बघा, प्राणीशास्त्राला झूलॉजी म्हटलं आपण, पक्षीशास्त्र म्हटलं तर ऑर्निथोलॉजी, कीटकशास्त्र म्हटलं तर एंटेमोलॉजी, त्यानंतर मत्स्यशास्त्र म्हटलं तर इक्थिओलॉजी, ठीक आहे. त्यानंतर सरीसृप प्राणी म्हटलं तर हार्पेटोलॉजी, ठीक आहे, जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सस्तनी प्राणी म्हटलं तर मेमॉलॉजी, त्यानंतर अनुवंशिकी म्हटलं तर जेनेटिक्स, ठीक आहे. त्यानंतर प्राण्याचं शरीरशास्त्र जर म्हटलं तर ॲनाटॉमी, आणि प्राण्याचं वर्तन जर म्हटलं तर ते आहे इथिओलॉजी. ओके, तर हे लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा, आणि पुढचा कोणता टॉपिक घेऊन यायचा ते पण मला खाली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.